इथे सन्माननीय नगरसेवक विद्यार्थी सिंह जी, सन्माननीय नगरसेवक प्रवीणभाई शाह, सन्माननीय नगरसेवक अंजलीताई आसावरताई, आमचे जिल्ह्याचे महामंत्री दिलीप पंडित जी, आमचे इकडचे देवसिंह गणपती कॅसाराम जी, सर्व महिला मोर्चा पदाधिकारी मनीषा आणि त्यांच्यावर सर्व सहकारी. मला एवढंच सांगायचंय की आज आपण महाराजांची जयंती करतोय. ते किती जणांना माहिती आहे की कितवी जयंती आपण साजरी करतोय? महिला इथे उभे आहेत, हे गुगल नाही 395वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय. मला एवढंच सांगायचंय, जर महाराज नसते तर या मुघलांच्या अत्याचारामध्ये आज एकही महिला कपाळावर कुंकू लावून फिरली नसती, हिंदू म्हणून जगली नसती. आणि या महाराजांचे उपकार इतके आहेत की आपल्या पालकांना घडवलं. तर राजे हे सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आले. राजांनी स्वतःचं स्वराज्य हे स्वतःच्या कारकिर्दीमध्ये लढून लढाया करून अपराजित राहून जिंकून ते स्वराज्य उभं केलं. राजे आपण म्हणतो, आपल्या राजाचे गुण इतके आहेत. लोकांचा मी एक सकाळी व्हिडिओ बघत होती, विद्यार्थी अंकल उसमें बोल रहे थे कि राजा जो बोलते हैं तो उनके राजा का कण भर गुण है लेकिन बताते नहीं है, हमारे राजा का अंग भर गुण है लेकिन हम बताते नहीं है. तो ये आज के दिन में हम एक शपथ जरूर लेंगे कि जहाँ भी जाएंगे वहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज के लिए एक मन में भगवान का स्थान रखेंगे, क्योंकि भगवान अगर मंदिर में है तो छत्रपती शिवाजी महाराज की वजह से. देवळात देव जर आहे तर महाराजांमुळे आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये हिंदू म्हणून जगतोय ते महाराजांमुळे जगतोय. गड किल्ले काबीज करता करता त्यांनी माया बहिणीची लाज वाचवली. ज्या वेळेला मुघलांचे अत्याचार वाढले आणि आया बहिणीची अब्रू ही रस्त्यावरती लपताना टांगली गेली, त्यावेळी महाराजांनी त्या आया बहिणींना वाचवण्याचं काम केलं.